नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 941 पॉईंटनी वाढून 74,671 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 215 पॉईंटनी वाढून 22,635 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE रिअलिटी इंडेक्स सोडून बाकी सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। BSE बँक इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.70% वर आहे। BSE PSU इंडेक्स 1.19%, BSE मिड कॅप इंडेक्स 0.79% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.07% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ICICI बँक 4.72%, स्टेट बँक ऑफ इंडिया 3.14%, इंडसइंड बँक 2.82%, अल्ट्राटेक सिमेंट 2.72% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। HCL टेक्नॉलॉजी 5.87%, अपोलो हॉस्पिटल 4.64%, बजाज ऑटो 2.39%, HDFC लाईफ इन्शुरन्स 2.17% अशी घसरण आहे। आज FIIने 169 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 692 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। मार्केट मंद होताना रुपयाचा दर हा 83.47 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।